नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील अखेर 34 जिल्ह्यातील 84 लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषित केलेल्या कापूस व सोयाबीनचे अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये येणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कालच म्हणजेच 29 जुलै 2024 रोजी महत्त्वाचा राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करून या निधीचं वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्या अगोदर आपण सांगितलं होतं की 1 ऑगस्ट पर्यंत निधीचं वितरण होईल आणि तशा पद्धतीने निधीचं वितरण राज्य सरकारने केलेलं आहे। भरपूर शेतकऱ्यांना आपली माहिती खोटी वाटत होती, परंतु आपण खरी माहिती दिलेली आहे आणि आता GR सुद्धा निर्गमित झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारच्या माध्यमातून सोयाबीनसाठी कोणते शेतकरी पात्र करण्यात आले आहेत, कापसासाठी कोणते शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत, याचबरोबर हे हेक्टरी अनुदान किती रुपये आहे, याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपासून येणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला किंवा या साईडला दिसत असलेला लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर कापूस व सोयाबीन भावांतर योजनेला राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे। कापूस व सोयाबीनचे अनुदान हेक्टरी 5000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच 10000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहेत। मी तुम्हाला हे काही राज्य सरकारने 29 जुलै 2024 रोजी GR काढलेला आहे, ते GR ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो, आता पात्र शेतकरी हे सगळे कोणते आहेत ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, कापसाच्या अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 1548 कोटी 34 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। याचबरोबर सोयाबीनच्या अनुदानासाठी 2648 कोटी 34 लाख रुपये आणि एकूण राज्यातील जवळपास 84 लाख शेतकऱ्यांना एकूण 4194 कोटी 68 लाख रुपयाचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आणि 29 जुलै 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करून ही संपूर्ण माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील, कमीत कमी अनुदान किती रुपयाने येणार आहे, किती गुंठ्यापासून येणार आहे आणि जास्तीत जास्त किती रुपये शेतकऱ्यांना अनुदान येणार आहे, ही सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, कमीत कमी 20 गुंठे आणि जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत हे अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त 10000 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वितरित होणार आहे। आता कोणते शेतकरी या योजनेकरिता पात्र होतील, या अनुदानासाठी पात्र होतील, हेही आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 ची ई पीक पाहणी केली आहे, असे शेतकरी या अनुदानासाठी पात्र राहतील, अशी माहिती 29 जुलै 2024 च्या GR मध्ये देण्यात आलेली आहे। आणि त्या GR नुसार आणि त्यामध्ये सोयाबीन व कापसाची ई पीक पाहणी नोंद असलेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता पात्र यादी अपात्र यादी कशी बघायची ती मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर गेल्या वर्षीची ई पीक पाहणी केलेली असेल आणि त्या ई पीक पाहणीमध्ये तुम्ही जर सोयाबीन आणि कापसाची जर नोंद केलेली असेल, तर त्या नोंदीनुसार त्या हेक्टरच्या नुसारच जेवढं क्षेत्र भरलेलं आहे तुम्ही कापसाचं, जेवढं क्षेत्र भरलेलं आहे सोयाबीनचं, त्यानुसार तुम्हाला ती मदत भेटणार आहे। तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली असेल परंतु सोयाबीन किंवा कापसाची नोंद जर केलेली नसेल, तर तुम्हाला हे अनुदान मंजूर होणार नाही किंवा तुम्ही त्यासाठी पात्र होणार नाहीत। तुम्ही जर ई पीक पाहणीमध्ये सोयाबीन आणि कापसाची नोंद केलेली असेल, तरच तुम्हाला सोयाबीन आणि कापसाचं प्रति हेक्टरी 5000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच 10000 रुपये हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये वितरित होईल। तर शेतकरी मित्रांनो, आता पैसे कसे येणार? तर मित्रांनो, पैसे हे जे राज्य सरकारच्या माध्यमातून थेट DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे संपूर्ण जे काही पैसे जे आहेत येण्यासाठी तुमच्या आधारला बँक खाते संलग्न करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुमच्या आधारला बँक खाते लिंक करा। तर शेतकरी मित्रांनो, आता हे पैसे कधीपासून येणार? तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरही सांगत होतो की राज्य सरकार जवळपास 4000 कोटी रुपयापेक्षा जास्त मंजूर करू शकतं। 84 लाख शेतकरी पात्र असू शकतात आणि माझा जे काही अंदाज सांगितलेला होता ते खरा झालेला आहे। आणि जवळपास 1 ऑगस्ट पर्यंत सांगितलं होतं की निधी मंजूर होईल आणि निधी अगोदरच मंजूर झालेला आहे। परंतु आता या निधीचं वितरण जे आहे 15 ऑगस्ट 2024 पासून वितरित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 15 ऑगस्ट 2024 पासून राज्य सरकारच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापसाचं अनुदान शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार आहे। प्रति हेक्टरी 5000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच 10000 रुपये अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे।
आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारचा एक महत्त्वाचा GR 29 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या GR नुसार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेला आहे, कारण की कापूस आणि सोयाबीनची भावांतर योजना राज्य सरकारच्या माध्यमातून चालू केलेली होती, परंतु अद्यापर्यंत त्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलेलं नव्हतं। परंतु अखेर त्या शेतकऱ्यांना कापसासाठी 1,500 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी, सोयाबीनसाठी सुद्धा 2,600 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी आणि एकूण 84 लाख शेतकरी ज्या राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांना एक अट आहे, त्यांनी ई-पीक पाहणीद्वारे आपलं सोयाबीन आणि कापसाची नोंद केलेली असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। गेल्या वर्षी केलेली असेल तर तुम्ही पात्र असताल। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।